स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. गाव भागाला बदनाम करायचं काम काही लोकांनी केलं. या गाव भागाला अडचणीत आणायचं काम काही लोकांनी केलं. घराघरात लग्नाला आलेली मुलांची लग्न होत नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारी इथले माता पिता येऊन आमच्याकडे सांगायचे, आमचा मुलगा त्याच्याबरोबर फिरतोय, ह्याच्याबरोबर फिरतोय, म्हणून त्याचे यादीत नाव आहे, मुलगी कोण देत नाही म्हणून आम्हाला सांगत होते. माझी विनंती आहे, हे दुरुस्त करायची ही वेळ आहे. कुणाला धाक दपडशा दाखवत असतील, कुणाला जर दाब देत असतील, कुणाला बघतो म्हणून सांगत असतील तर आमची ही मंडळी लई घट्ट आहेत. त्यासनी बघायला ती काळजी करू नका, ती अजिबात काळजी करू नका. ही सगळी घट्ट आहेत. आमच्यातले एक एक भगिनी सुद्धा त्यांना बघायला घट्ट आहेत. आमचे सगळे नेते मंडळी कार्यकर्ते घट्ट आहेत. माझी विनंती आहे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. योग्य पद्धतीने तुमचा प्रचार तुम्ही करा, आमचा आम्ही करायला लागलोय. पण कुठल्या बंदुभगिरीला दाब द्यायचं काम, धाक दकडशा दाखवायचं काम झालं तर सुट्टी नाही, एवढं जाहीरपणाने सांगतो. सुट्टी नाही, जाहीरपणाने मी सांगालोय. इथं आम्ही या इचलकरंजीचं लहानाचं मोठे झालेला परिसर आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं आपल्याला सांगणं आहे की एकूणच या इचलकरंजीतला गाव भाग परत एकदा शांतता प्रिय आहे. चांगल्या उमेदवारांना निवडून देतोय. अतिशय चांगल्या प्रगतीकडे सगळ्यांना न्याय लागलाय. हे सिद्ध करायसाठी उद्याची निवडणूक महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून परत एकदा गाव भागातले 5च्या 5 उमेदवार कमळ या चिन्हाचे बटन दाबून त्यांना विजयी करून महापालिकेत पाठवा. या भागातले काहीही प्रश्न राहणार नाहीत एवढा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला देतोय, ती खात्री आपल्याला देतोय. आणि आज वेळ कमी असल्यामुळे इच्छा असून सुद्धा जास्त बोलता आलं नाही, तरी तुम्हाला सांगतोय की या गाव भागातलं उद्याचं मतदान, त्याचा निकाल जो काय व्हायचा तो झालाय. आता आमचे 5ही उमेदवार निवडून आल्यात अशी जमा आहेत. फक्त ते मतदानाच्या पेटीत सिद्ध करायचं आहे. ह्या 2 दिवसात दादागिरी वाढेल, गुंडगिरी वाढेल. त्या सगळ्याला जिथल्या तिथं थांबवण्याचं काम पोलीस यंत्रणा करेल. जर ते कमी पडले तर तुम्ही ऐसा घट्ट, त्यात आम्हाला काळजी नाही. आणि तुम्ही जर कमी पडला असाल तर आम्ही बी आहे. हे असलं इथं काय दादागिरी चालवून घेऊ नका. अतिशय निर्मळपणाने मतदान केंद्राजवळ जाऊन कमळ या चिन्हाला मतदान करा आणि 5ही उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतोय. आणि त्या सभेमध्ये कोण तर सांगितलं आम्ही वर्षभरात इथे येऊन नाळं फोडतो, पाणी आणतो म्हणून. त्या सगळ्या इथं आलेल्या मान्यवरांना निमंत्रण द्या. सगळ्यांना माझी विनंती आहे, इथं आलेल्या सगळ्या कोण कोण आले होते विरोधकांचे सभा घ्यायला, त्यांची यादी तयार करा, त्यासनी निमंत्रण द्या. त्यांना इथं इचलकरंजीला या राणा प्रताप चौकामध्ये, त्रिशूल चौकामध्ये श्री महागणपती बसतो या ठिकाणी जिथं व्यासपीठ आहे त्या ठिकाणी बोलवा. आणि तुम्ही जमलेल्या सगळ्या या भागातल्या माता भगिनीने रोज इचलकरंजीला 1 दिवस आडानं पाणी कसं यायला लागलंय आणि 6 टाक्या झाल्यानंतर दररोज पाणी कसं देणार आहे हे दाखवून देण्याच्यासाठी त्याला निमंत्रण देऊन बोलवा. इथं उभा करा आणि 1 दिवस आड पाणी येतंय
हे सगळ्या माता भगिनीने इथं येऊन पाण्यावर जे बोलले, ज्यांनी टीका केली, त्या सगळ्यांना सांगा इचलकरंजी शहरामध्ये एक दिवस आड पाणी इथं आता आमच्या भाजप आणि महायुतीच्या सरकारनं आणून दिलंय. 96 फिल्टर प्लांट नवीन बसले, जुने 24 होते. या सगळ्या फिल्टर प्लांट मधनं दररोज पाणी देण्याची योजना आम्ही करतोय. त्यासाठी म्हणून सगळेजण सहकार्य करा अशा पद्धतीची विनंती माझी आहे. फार मोठं भाषण करण्याने वेळेत सभा संपवायची आहे. माननीय मुंडेताईंना परत मुंबईला सभेसाठी जायचं आहे. माझी एवढीच विनंती आहे, हा गाव भाग आहे, हा कष्टकऱ्यांचा भाग आहे, हा शेतकऱ्यांचा भाग आहे. एका बाजूला